अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार। आता येत्या 15 ऑक्टोबर पासून नवरात्र सुरू होत आहे आणि आपल्या सर्वांची लगबग सुरू झालेली आहे की नवरात्रात हे करायचे असं करायचं ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। पण त्याचबरोबर पितृ पंधरवडा सुद्धा चालू आहे, तर ज्यांचे गुणाचे पितृ अजून झाले नसतील तर त्यांची पितरांची तयारी चालू असेल किंवा त्यांच्याकडे अजून पितरांची जी काही विधी आहे त्याच्या काही गोष्टी आहेत त्या होत असतील। पण आता सगळ्यात मोठा प्रश्न असा पडलेला आहे की आपण आता समजा पितृ तुमचे झालेत किंवा येणार असतील तर आता येत आहे नवरात्र, तर नवरात्रात सुद्धा आपल्याला आपल्या कुलदेवीची उपासना करायची असते। आपण वर्षभरात माता लक्ष्मी, माता सरस्वती, अन्नपूर्णा माता त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची उपासना करत असतो। बऱ्याचशा जणांना आपली कुलदेवी कोण आहे, कोणती आहे, कुठली आहे हे माहिती नसतं। आपल्या महाराष्ट्रात बघा 3.5 शक्तीपीठ आहे, 3.5 शक्तीपीठ, आणि त्या 3.5 शक्तीपीठात पहिली म्हणजे महालक्ष्मी माता, रेणुका माता, तुळजाभवानी माता आणि सप्तशृंगी आपल्या त्र्यंबकेश आपल्या नाशिकच्या तिथे वणीची देवी जिला आपण म्हणतो ती देवी, ह्या 4 देवी म्हणजेच एकूण 3.5 शक्तीपीठ असं म्हटलं जातं। त्याचबरोबर बघा जी कुठली कुलदेवी तुमची असते ह्या 3.5 शक्तीपीठात मधलीच एक असते, पण बऱ्याचशा जणांना हे माहिती नसतं की आपली कुलदेवी कोणती आहे। आता जसं मी माझं सांगतो, आमच्या घरातली जी कुलदेवी आहे ती तुळजाभवानी माता आहे, तर आम्ही कुलदेवीचं मानसन्मान वगैरे करण्यासाठी तुळजापूरला जातो किंवा वर्षभर जी कुलदेवीची उपासना करतो ते तुळजाभवानी मातेची करतो। तर आपल्या कुलदेवीची उपासना करायची असेल आणि आपल्याला कुलदेवीच माहिती नाही तर कशी करायची, तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, तुम्हाला जर का तुमची कुलदेवी माहिती असेल किंवा नसेल तरी सुद्धा वर्षभरात दर मंगळवारी किंवा पौर्णिमेला किंवा शुक्रवारी तुम्ही मंगळवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही कुलदेवीची उपासना वर्षभर जे कराल त्यामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ महिन्यातनं एकदा, 15 दिवसातनं एकदा, रोज एक अध्याय वाचून केला तरीही चालेल, काही हरकत नाही। कारण यामध्ये तुमची जी काही उपासना आहे ती तुमच्या कुलदेवीपर्यंत पोहोचते, तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती असेल किंवा नसेल। त्याचबरोबर तुम्हाला माहिती नाही कुलदेवी कोणती आहे तर तिचा मंत्र कोणता असावा, त्यामध्ये सुद्धा ओम ऐं क्लीं क्लीं चामुंडाय विच्चय हा जो 99 मंत्र आहे, या मंत्रामध्ये सुद्धा तुमची जी कोणती कुलदेवी आहे तुम्ही तिला स्मरण करून जर का ही सेवा केली तर ती उपासना तुमची कुलदेवीपर्यंत पोहोचते। आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, आता ह्या नवरात्रातले दिवस जे आहे ते जाऊ द्या, पण आता तुम्ही रोजची जी पूजा करता आहे त्या पूजेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे। ती सुपारी तुम्हाला रोज पुजायची आहे, रोज म्हणजे रोज पुजायची आहे। कशी पुजायची आहे, त्यावर तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा, लाल फूल आणि त्या सुपारीची तुम्हाला ओटी भरायची आहे। ओटीमध्ये बघा तुम्हाला काय, म्हणजे आता तुम्ही म्हणाल पितरांचे दिवस चालू आहेत असं कसं कराल, कसं आपण करू शकतो, तर कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही हा विधी करू शकता, त्यामध्ये काही हरकत नाही। तुम्हाला पितरात जर का करायचं नसेल तर तुम्ही नवरात्रातल्या पहिल्या दिवशी हे करू शकता। आणि तुम्हाला असं वाटत असेल की नवरात्रापर्यंत आपल्याला आपली कुलदेवी समजावी तर तुम्ही आत्ता केलं तरीही चालेल, हरकत नाही। कारण पूजा विधी करण्यासाठी पितृ पंधरवडा चांगला नाही असं कुठेच लिहिलेलं नाही। बरं, आपली कुलदेवी ओळखायची असेल तर आपल्याला त्या सुपारीला आपली कुलदेवी समजायची आहे, तिची रोज मनोभावे पूजा करायची आहे। रोज मनोभावे त्या सुपारीला आपली कुलदेवी समजून तिच्याकडे प्रार्थना करायची आहे की जिथे कुठे तू असशील, जी कोणी तू असशील ती मला कुठून तरी संकेत मिळू दे, मला कुठून तरी तुझा मार्ग सापडू दे, मला कुठून तरी चाहूल येऊ दे की देवी तू म्हणजे ह्या ठिकाणीच, म्हणजे समजा आता तुळजाभवानी माता आहे तर तुळजाभवानी माता ही माझ्या घरातली, म्हणजे आपलं घराणं जे असतं त्यातली ती कुलदेवी आहे। आपण असंच कोणत्याही कुलदेवीला नाही आपण हे करू शकत, आपण पूजा विधी करू शकतो असं काही नाही। आपण आता मला वाटलं मला माहूरला जायचंय, मी जाऊ शकते, पण घराण्याची जी कुलदेवी असते तिला पूजणं जास्ती गरजेचं असतं। बाकी तुम्ही करू शकता, आता कोल्हापूरच्या महालक्ष्मीला सुद्धा आपण जाऊ शकतो, असं काही नाही की आपण तिकडे जाऊ शकत नाही, पण तुमच्या कुलदेवीची प्रॉपर उपासना, आपण म्हणतो ना की कुलदेवत आणि कुलदेवी जी असते ते म्हणजे आपले आई वडील असतात, त्यामुळे त्यांची उपासना ही गरजेचं आहे ते होणं। तर तुम्हाला काय करायचं आहे, ते पूजायचं आहे आणि रोज संध्याकाळी रात्री झोपायच्या आधी त्या सुपारीला नमस्कार करायचा आहे आणि झोपण्याआधी देवी मला कमीत कमी स्वप्नात तरी तू त्याची चाहूल येऊ दे, कुठून तरी मला मार्ग सापडू दे किंवा कोणीतरी येऊन मला भेटू दे ज्याच्याने मला हे कळेल की तूच माझी कुलदेवी आहे। त्याचबरोबर जर का तुम्हाला तुमचं मूळ स्थान माहिती असेल, समजा तुमचे सासू सासरे नाहीये, तुम्हाला असं काही ठिकाण कळत नाहीये की जिथून तुम्हाला हे कळू शकतं की तुमची कुलदेवी ही आहे किंवा ती, तर तुमच्या नवऱ्याकडचं मूळ स्थान आहे, म्हणजे समजा सासू सासरे जिथे राहत होते
तिथे जाऊन चौकशी करू शकता. आजूबाजूचे जे लोक असतील, जुने लोक जे आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता. आणि त्यामधली जी भावकी असते, भावकीमध्ये जाऊन, आता समजा लांबचे जरी भावकी असले, बघा लांबचे म्हणजे समजा आता तुमचे आजी सासऱ्यांचा कोणी त्यांचे भाऊ असतील तर त्यांनाही तुम्ही विचारू शकता. आणि त्यांना विचारून, कारण कसं असतं, जे तुमचं आडनाव असतं, आडनावानुसार जी कोणती कुळदेवी तुम्हाला लाभलेली असते किंवा जी कोणती कुलदेवी तुमच्या घराण्याला असते त्या बरोबर तसंच कॅरी फॉरवर्ड झालेलं असतं आणि तेच तुम्हाला पूजायचं असतं. तर त्या पद्धतीने तुम्हाला तिचा मान सन्मान, ती सुपारी धरून तुम्हाला तिचा मान सन्मान, तिची ओटी भरणं, आणि ज्या वेळेस तुम्हाला ते कळणार त्यावेळेस ती ओटी आणि ती सुपारी तुम्हाला त्या स्थानावर जाऊन तुम्हाला ती तिथे समर्पित करायची आहे. म्हणजे देवीच्या ओंजळीत तुम्हाला ती ओटी, म्हणजे देवीची ओटी भरायची आहे, ती जी तुमच्या देवघरात होती ती, आणि ती सुपारी सुद्धा तुम्हाला तिथे जाऊन ठेवायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला, म्हणजे समजा तुम्हाला कळालं तर तुम्हाला तिथे जाऊन आल्यावर, किंवा जाणं आता समजा नवरात्रात शक्य नसेल तर तुम्हाला जरी कळालं कोणती तुमची कुलदेवी आहे तर तिच्या नावाने एका स्त्रीला किंवा एका सवाष्णीला किंवा एका छोट्या कन्येला जेव घालणं हे खरंच खूप गरजेचं आहे. शक्यतो सवाशी नसावी, पण ते जेव घालणं म्हणजे ते तुम्ही नवरात्रात करू शकता, आत्ता पित्रात नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. तुमच्या जुन्या लोकांना तुम्हाला विचारायचं आहे, नवऱ्याकडचं मूळ स्थान जे असेल तिथे जाऊन तुम्हाला शोधायचं आहे, किंवा नाही, हे तर महत्वाचंच आहे की सुपारीची पूजा दररोज करायची आहे, मान सन्मान करायचा आहे तिच्यासमोर. तुमच्याकडे हे जर का पाठ असेल तर ते पाठ वाचा, मंत्राचा जप करा. माता जागरूक होऊन तुम्हाला लवकरात लवकर संकेत देईल आणि तुम्हाला कळवेल की तुमची कुलदेवी कुठे स्थापित आहे. अशा पद्धतीने ह्या गोष्टी केल्यास, मनोभावे केल्यास माता लवकर प्रसन्न होते, तुमची कुलदेवी लवकर प्रसन्न होते, आणि त्याचबरोबर तुम्हाला ती संकेतही देते की नक्की तुम्हाला पुढे काय करायचं आहे आणि कुठल्या गोष्टी तुम्हाला पुढे करायच्या आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला तुमची कुलदेवी लवकरच कळो. आणि त्याचबरोबर तुम्हाला तर का माहिती आहे आपली कुलदेवी कोणती आहे तर त्यांचं नित्य नेमाने कुळाचार नक्की करा, ही सुद्धा मी विनंती करेल. आणि ह्या नवरात्रीत या दुर्गा सप्तशती पाठाचे 14 वेळेस तुम्हाला पाठ करायचे आहे. 14 पाठ, एक पाठ म्हणजे एक अखंड ग्रंथ एका वेळेस तुम्हाला वाचायचा आहे. किंवा शक्य नसल्यास जे काही तुम्ही काम करत असाल, ज्या काही गोष्टी करत असाल त्यामध्ये कमीत कमी 9 दिवसात 9 वेळा जरी झालं तरीही चालेल, काही हरकत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया. श्री स्वामी.